एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल, तर त्याचा परिणाम आणि लोकांची जी गडबड होते त्याबद्दल तुम्ही काय सांगता? तर आज भारतामध्ये आणि जगामध्ये 43% लोक मान्य आहे. मग पहिली गोष्ट सांगण्याचं तात्पर्य काय? तुम्ही फार रेअर आहे किंवा फारच काहीतरी तुम्हाला असाध्य अशी गोष्ट समोर आली असं बिलकुल नाही. आता मांगलिक असल्यावरती काय परिणाम होतात? याच्यामध्ये परत येतं सर, जसं की मंगळ पहिल्या घरात असेल, 7व्या घरात असेल, थोडं त्याला तीव्र मंगळ म्हणलं जातं, ज्याचा डायरेक्टली तुम्हाला इम्पॅक्ट आपल्या वैवाहिक सौख्यावरती होताना पाहायला मिळू शकतो. मंगळ असताना मी लोकांना सांगतो उलटं खूप चांगली गोष्ट आहे सर, म्हणजे काँग्रॅच्युलेशन की तुम्ही मांगलिक आहात. कारण हाच मंगळ आहे ना तुम्हाला एक प्रबळ इच्छाशक्ती देतो, एक महत्वाकांक्षा देतो. याला ग्रहांच्या स्थानामध्ये सर सेनापतीचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे हा एक गो गेटर, टार्गेट ओरिएंटेड माणूस ज्याला म्हणतो ना, ज्याला दुसरं काहीच दिसत नाही. काय करायचं मला सांगा, मी करून येतो. दोन्ही हातात तलवार आहेत सर, कायम लढायला तयार. तर हे सगळे मंगळाचे पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट सुद्धा आहे. त्यामुळं ना, ज्या लोकांना मंगळ आहे, त्या लोकांना ह्याचा फायदा प्रोफेशनल लाईफमध्ये, त्यांच्या जॉबच्या ठिकाणी, त्यांच्या बिझनेसच्या ठिकाणी, अशा सर्व क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह फायदाही दिसू शकतो. थोडक्यात सांगायचं काय, मांगलिक असणं ही वाईट गोष्ट नाहीये आणि विवाह सौख्यावरचे त्याचे काय दुष्परिणाम आहेत, हे एखाद्या तज्ञ ज्योतिषाकडनं तुम्ही एकदा पत्रिका तपासून पुढे जर प्रोसेस केली, तर पुढचे त्रास तुमचे वाचू शकतात. आणि याच्याकरता काय म्हणलं सर, की मांगलिक लोकांनी मांगलिक लोकांशी विवाह केला पाहिजे. मंगळाची लोकं महत्त्वाकांक्षी असतात. टार्गेट ओरिएंटेड असतात. पर्सनल लाईफ कधी-कधी कॉम्प्रोमाईज करतात प्रोफेशनल लाईफसाठी. तर त्यासाठी म्हणलेलं आहे, की 2 मांगलिक लोकं जर एकत्र आली, तर दोघांची वेव्हलेंथ जुळू शकते. दोघांची अंडरस्टँडिंग एकसारखी असू शकते. तेवढंच एक कारण आहे, की मांगलिक लोकांचं मांगलिक लोकांशी लग्न व्हावं.